मित्रांनो, इथं आमच्या इथं अंगणात एक कारल्याचा वेल आला आहे. तुम्हाला दाखवतो. मला माहीतच नाही बाई, आहे का, ही कारल्याचा वेल आहे. आता मला एक काम केलं पाहिजे. खाली पसरले, आता इथं खेळा ठोकून मला बांधलं पाहिजे. हे सगळं आज वाळलं इथंवर का आत नेऊन ठेवतो, नाहीतर परत पाऊस आला का नाही गोठा होईल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 10 जुलै 2026. आता एक काम करतो, सगळी कपडे आत नेऊन ठेवतो, ही वाळ टाकलेली, नाहीतर परत पाऊस येईल आणि भिजतील परत. कारण की कपडे घालाय नाही ती ना, दररोज 30 कपडे घालतो या. ओहो ओहो, हे सगळं आज वाळलं इथंवर का आत नेऊन ठेवतो, नाहीतर परत पाऊस आला का नाही गोठा होईल. आज निर्भाग्य ऊन पडले. आज कसं काय ऊन पडले काय माहिती. आज ही काय पॅन्ट वाळली नाही झाड असल्यामुळं. हां, ही वाळलं या. आत नेऊन ठेवतो. आत पप्पा बसले ती टी व्ही बघत. त्यांना बातम्या आवडतात ना, दररोज टी व्हीला दुसरं काय बघत नाही, फक्त बातम्या आवडतात त्यांना. हो, अंधार भोडूकच आहे. आत पण अंधार भोडूक आहे. ठीक आहे, बातम्या बघत बसले त्या. कपडे कुठं, इथं ठेवतो कपडे. हा, सगळे आणले ती. कुठली भांडी वय? हा, टी व्हीला ठीक आहे, बातम्या लागलेल्या आहे का, बातम्या बघते त्या का. पप्पा म्हणलं खरकडी भांडी बाहेर टाक. ठीक आहे, भांडी एकच ताट आहे, काय भांडी नाही ती. बाकीची भांडी सकाळीच ठेवल्यात ना बाहेर. ह्याच्यात काय आहे, ह्याच्यात आहे वांग. आता हे वांग काढून ठेवतो एका डब्यात, कारण की हे रात्रीचं वांग आहे ना, चांगलं वांग आहे. चांगलं वांग आहे तर कशाला फेकून द्यायचं, होय की नाही. म्हणून म्हटलं हे काढून ठेवावं. आता हे हाय असंच देतो बाहेर, हाय असंच ठेवतो आता बाहेर. ह्याच्यात हे सकाळी केलेलं आमटे, म्हणजे सांडग्याचे आमटे केलेले. ही काय जास्त आहे ना त्यात, त्यामुळे काय काढायची गरज नाही. ह्यातलं काढवून ही एवढंच काढते. बाकीची भांडी बाहेरच ठेवल्यात. हा, असलं गार वारं आहे त्यांना सांगतो मला. ठीक आहे, ही सकाळी ठेवलेली भांडी आहे. मित्रांनो, इथं आमच्या इथं अंगणात एक कारल्याचा वेल आला आहे. तुम्हाला दाखवतो. मला माहीतच नाही, मी आत्ता वाकून बघितलं असं तर कोपऱ्यात मला कारल्याचा वेल दिसला. तुम्हाला दाखवतो, थांबा. ओहो, बघा इथं कारल्याचा वेल आहे का कोपऱ्यात. मला आता आधी गेलं पाहिजे, पण आता आज जायला येणार नाही मला. या लिंबाचे पण काटं लागतात ना, काटा येते या लिंबाच्या झाडा. ठीक आहे, सगळी काटा येते, ही टोचते ती इकडे गेले की. तरी पण जातो, टोचते ती पाठीमागे. हो, एक टोचला. लिंबाच्या झाडाला काटं कसं काय कळलं ना मला, म्हणजे काटा असतेच आहे का नाही. हो, दाखवतो मला. ते मी बोलतच बसले तुमच्याबरोबर. कारल्याचं वेल दाखवायचं सोडून हो गाई, आहे का, ही कारल्याचं वेल आहे. आता मला एक काम केलं पाहिजे. खाली पसरले, आता इथं खेळा ठोकून मला बांधलं पाहिजे. हे कारल्याचं वेल आहे का नाही, सगळं खाली पडले आहे का. काय नुसतं पावसानं खराब होणार नाही, खाली पडले की कुजून जाणार सगळा वेल, आहे का नाही मित्रांनो. हा, ह्याचा शेंडा घेऊ आहे, हो का, आहे का, ह्यो शेंडा आहे ह्याचा. तिकडे गेलेला ना पाक शेंडा, त्याला जागाच नाही ना जायला, त्यामुळे ते तिकडंच चालला आहे पसरत. मग जे मोठा होत चालला आहे की मग सगळं लिंबाच्या झाडावर चढणार वेल. त्यामुळं तो वेल इकडे सरकत चालल्या लिंबाच्या झाडावर चढायला. आता ही काय करतो, असा इथं बांधतो वेल, आहे का नाही, म्हणजे व्यवस्थित वर चढेल. मला पहिलं बघितलं पाहिजे कुठं कुठं आहे. आता मला एखादा खेळा बघितला पाहिजे. हो, बाहेर निघलं पाहिजे, ते खेळा बघितला पाहिजे, तेव्हा ते वेल बांधा येईल ना मला. लय अडचणीत वेल आहे तो, कसा बांधायचा तीच कळणं झाले. एवढा अडचणीत कसं काय. हो, एक तर झाड पाक हीच सुकूनच गेलं, झेंडू. बघा 2 दिवसापूर्वी टवटवीत झाड होतं हे,
सुकून गेलं बघ आहे का. एवढं ह्याला पाणी बिनी दररोज पाऊस असते भेटते पण का म्हणून सुकलं मला कळणं झाले मित्रांनो. कसं सुकलं असेल मला विचार करायला उद्या. दररोज पाणी असते याला आहे का. पण पावसाळ्यात पण कसं काही सुकून गेलं ते मला कळणं झाले मित्रांनो. म्हणजे उन्हाळ्यात एक ठीक आहे की उन्हाळा आहे बाबा सुकून जाणार. पण हे पावसाळ्यात हे असं सुकते म्हटल्यावर विचार करण्याची गोष्ट आहे. झेंडूचं झाड आहे हे का. कसलं भारी झेंडूचं झाड आलं ते ये पाक सुकून गेलं. आता येईल का नाही काय माहिती आहे झाड. एक काम करू काय उपटून टाकू काय. नकोच उपटण्यापेक्षा परत आणि ते काय होईल माहिती आहे का उपटल्यावर राहुल बॉम्ब घालणार कुणी झाड उपटलं काय. त्यामुळं नकोच हाय असं असू दे. मला कारल्याचं वेल बांधायचं मी बोलतच बसते सारखं आहे का नाही. कशानं बांधू ही आहे बघ ह्याला बांधतो असं खूप सुख भेटते. आता ह्याला असंच करतो. हो ही पडते सारखे आणि ह्याला असं बांधतो जाबून म्हणजे व्यवस्थित हे होईल आहे का नाही. आता बघा व्यवस्थित झालं का नाही बेल आहे का. आणि ह्याला एक कारलं पण आले बारकं तर मग तुम्हाला दाखवतो. कुठं बघितलेलं मी बाई किती बारकं आले बा कारलं आहे का. तुम्हाला दिसणार नाही बघा एवढं बारीक कारलं आलं आहे का. कारलं याला पण सुरुवात झाली हा. आता व्यवस्थित येईल आहे का नाही. व्यवस्थित बांधला आता वर चढत 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 भिंतीवर जाणार असा पाकवर. मला माहीत नव्हतं ना हे कारल्याचा वेल आहे आत. हे झाडाझुडपामुळं काही दिसलं नाही मला हे झाडं बिडं मागायला. मी बघितलं म्हणलं याला बांधूयास आता. मित्रांनो आता माझ्या पोटात दुखायला लागले कारण की काय कळणं झाले कशामुळं दुखायला लागले. मगाच्यानं झालं दुखायला लागले. आता गोळी खायची म्हणलं तर गोळी काय अवेलेबल नाही आता पोटावरची. एक काम करतो एक थोडंसं ग्लासमध्ये पाणी घेतो आणि त्यात लिंबू पिळतो म्हणजे थोडा पोटाला थोडासा आराम भेटेल ना. पहिला फ्रीजमध्ये लिंबू आहे का बघितलं पाहिजे मला. लिंबू नसलं की मग काय आणायला लागेल लिंबू. काय वाळला हाय 2 लिंबू आहे ते ठीक आहे. एकदम गार इच्छू झाली ती. एकच लिंबू पिळतो. हाय लिंबू पिळून दे का जरा ग्लासमध्ये. हा दे की नुसतं चिरून. काय शिट्ट्या सारख्या किती 10-12 शिट्ट्या झाल्या. बंद करू काय करतो बंद. 10-12 शिट्ट्या झाल्या तरी काय ठेवलंय. काय ठेवलंय डाळ ठेवल्यास का. करू का बंद करतो बघ. सारखं फार 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 आवाज यायला लागले ना. ग्लास कुठे ग्लास मला काचेचा ग्लास घेतला पाहिजे. थोडंसं पाणी घेतो यात. अगं खरं दुखायला लागले पोटात काय बळण करायला लागले का आम्ही. हिला वाटलं मी बळण करायला लागले. खरोखर दुखायला लागले पोटात. खोटं नाही बोलत मी. बाद झालं एवढं. त्यातच चिर लिंबू. कांदा चिरा नाही चिरायचं चाकून चिरला वाशील सगळा कांदाचा वे. मग चाकू कुठं आहे ते. हाय चाकू हाय. चाकून नुसतं चिर पिळतो मी. मला लागले अगं बोटाला लागले. बोटाला लागले म्हणून म्हणतोय. कांदा एक पण नाही. हे काय 2 आहेत की कांदे ह्याच्यात. 2 कांदा आहेत की नाही म्हणते. लागणार उद्या ठेव. फरशीवर कुठे चिर मला कापाय मला लागलंय बोटाला ये त्यामुळे मला कापाय चिरायच्या पिळतो माझं मी कारण की इथं कांद्याचा हात आहे नाही जा त्यामुळे नाही म्हणते. आताच जाऊन पिळतो तिथं काय दिसेना झाले. हो हे असंच पिळतो. रस काय निघणं झालाय. रस आहे का नाही यात काय कळना. हे काय ग्लास भरून पाणी घेऊन त्यात लिंबू पिळलाय. आता पितो गटा गटा गटा. जरा पान काय ती खारट लागते पाणी कारण की लिंबू जास्त पिळलाय ना
जास्त म्हणजे एकच पिळलं आहे, पण एवढं कसं खारट लागायला लागले काय माहिती. लिंबू पाणी पिलं का नाही जरा पोटाला आराम भेटतो ना, म्हणजे पोटात दुखायचं थोडंसं कमी होते, त्यामुळं मी लिंबू पाणी प्यायला लागले. चला मित्रांनो, आजचा ब्लॉग समाप्त करत आहोत. तुम्हाला हा माझा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.